संसारी आयुष्य मोलाचे वेचिले संसारी आयुष्य मोलाचे वेचिले संसारी आयुष्य मोलाचे वेचिले संसारी नामासाठी करिता चावले नामासाठी करिता चावटे नामासाठी करिता चावटे नामासाठी करिता चावटे सेवके जाने लागे सेवके मसनवटी जाने लागे सेवके मसनवटी जाने लागे समोर म्हणतील सुधीर महाराज पळशीकर, त्यांना साथ करतील संतोष महाराज परंडे. गायन करायला उगा ऐकून तरी टाळ्या वाजवायचं शिका. आता देव तर खूप लांब राहिला, टाळ्या वाजवायचं करण्या गेल्यावर देव कसं आहे की नाही. खूप सुंदर, खूप सुंदर. बरं काय, तुम्हाला आमचा शुभ शुभ आशीर्वाद. सगळेजण धन्यवाद देतात, आम्ही आशीर्वाद देतात. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू. आयुष्य मोलाचे वेचिले संसारी, येऊन शरीरी हित काय.
येऊन नामासाठी करिता चावटी शेवटी मसनवटी जाणे लागे गुरुवीन मरतील अधोगती जातील कशी दया येईल यमधर्मा येऊन नामासाठी करिता चावटी शेवटी मसनवटी जाणे लागे अनाथाचा नाथ आनंद सद्गुरु मने बाळ गुरु बापूजीसे येऊन नामासाठी करिता चावटी शेवटी मसनवटी जाणे लागे दत्ता प्रभू दत्ता 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 प्रभू दत्त 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 प्रभू जय दत्ता प्रभू दत्त प्रभू दत्त प्रभू दत्त प्रभू दत्त प्रभू दत्त प्रभू दत्त प्रभू ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनं सदृशतत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि ध्यानमूलं गुरुमूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्ये मोक्षमूलं गुरुकृपा कर्पूरगौरं करुणा अवतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्ते हृदयारविन्दे भवो भवानी सहितं नमामि वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरु. प्रस्तुत प्रसंगी प्रातस्मरणीय जगत वंदे जगद्गुरु दत्तात्रय भगवान परमात्मा व सर्व उपस्थित संत महात्मे आणि या सर्व संत महात्म्यांच्या व भक्त मंडळींच्या सर्व आमच्या मायमौल्यांच्या उपस्थितीमध्ये होणारा हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम
आणि या कार्यक्रमाला सर्व परिसरातील पंचकोशीतील आलेले सर्व भक्तगण, प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, लहान थोर या ठिकाणी अगदी तनमन धनानं 7 दिवसापासून उपस्थित आहेत. आणि खरोखरच हे सर्व आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याला सुद्धा अनंत जन्माचं पुण्य लागते. म्हणून जगतवंद्य जगद्गुरु दत्तात्रय भगवान परमात्मा यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी 7 दिवसापासून कार्यक्रम चालू आहे आणि 7 दिवसापासून अन्नदान सुद्धा चालू आहे. मी शेवटचा कीर्तनकार नाही किंवा पहिल्याही दिवशी यासारखं मुझी लायकी नाही, कारण आम्ही कीर्तनकारच नाही मुळामध्ये, आहे की नाही. आमच्या आनंद संप्रदायामध्ये अजून आळंदीसारखी शाळा निघालेली नाही. तुम्ही हुबा टाकले की आमचे हातपाय घडतात. आता एवढे मोठे दिग्गज गायनाचार्य, मृदंगाचार्य महाराज, रामायणामध्ये सुंदर असं मेकअप करणारे कलाकार उपस्थित आहात आणि याच्या पुढे आम्ही काय बोलू शकता, आहे की नाही. तरी पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने बरं काय बोलण्याचं सामर्थ्य तुमच्या, म्हणजे जसं वासरू खुट्याच्या बळावर उड्या मारते त्याप्रमाणे तुमच्या जीवावर या ठिकाणी मी 5 शब्द बोलणार आहे. बोलविणारा, करविणारा, करता करविता भगवान परमात्मा आहे. आपण काही करू शकत नाही. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू. म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी गुरुला वंदन करून आपण नमन माझे गुरु राजा महाराज दत्तात्रेय, महाराज दत्तात्रेय, महाराज दत्तात्रेय. माझे गुरु राया महाराज दत्तात्रय, महाराज दत्तात्रय, महाराज दत्तात्रय. नमन माझे गुरु राया महाराज दत्तात्रेय, तुमचे अवधूत मूर्ती माझ्या जीवी विश्रांती. माझे गुरु राया महाराज माझ्या जीवी विश्रांती. सर्वप्रथम या ठिकाणी आपण श्री गुरुला वंदन करून नमस्कार करून कीर्तन रूपी सेवेला आरंभ करणार आहोत. कशामुळं? 4 वेद जेव्हा मूर्तिमंत प्रगट झाले तेव्हा त्या 4 वेदांनी सर्वप्रथम गुरुचंच वर्णन केलं. श्री गुरु रूप परम विवेक चक्षुष्य मंद भाग्याने पश्यन्ति अंधा हृदयता अखंड मंडलाकार व्याप्तेन चराचरम तत्पददर्शित तस्मै श्री गुरुवे नमः. 4 वेदानं श्री गुरूंना नमस्कार केलेला आहे. गुरुचा फार मोठा अर्थ होतो. विस्तार मांडला तर खूप लांबवर जाते, पण मांडणार नाही. नवे ज्ञानेश्वर माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीच्या प्रथम अध्यायामध्ये सुद्धा त्यांनी सांगतात, ओम नमो जे आद्या वेद प्रत्येपाद्या जे जे सोये वेद्या आत्मरूपा देवा तोचे गणेशो सकलार्थमते प्रकाशो म्हणे निवृत्ते दासो अवधारी जोजी. श्री गणेशाला नमस्कार करून म्हणतात, हे बुद्धिविधात्या, हे ज्ञानाचा दाता, सर्वांना अशी बुद्धी दे की जेणेकरून गुरुभक्ती सर्वांना लाभावी. म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेनेच कृत्य कार्य होईजे. जैसे मुळी सिंचन सहजे शाखा पल्लवी संतोषते. म्हणून शाण्या माणसानं गुरुची भक्ती करावी. झाडाच्या बुडाला पाणी टाकल्यानंतर फळाला, पुष्पाला, पानाला जशी आपोआप ते पाणी पोहोचत असते, त्याप्रमाणे एका गुरुची भक्ती केली की सर्व देवादिकांना ती पोहोचते. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू. उपस्थित आमचे गुरुबंधू श्री परमपूज्य वंदनीय सर्वांचा आदरस्थान असणारे श्री गुरुमूर्ती नारायणगिरीजी महाराज, गुरु बाळगिरी महाराज मठ संस्थान वडगुंपा माहूर, उपस्थित संत महात्मे अवधूतवन महाराज उस्माननगर व तसे संत
श्यामगिरीजी महाराज हरबळ आणि संत वेदगिरीजी महाराज डोलारा पर्यागिरी महाराज आश्रम आणि आमचे घरातलेच असणारे आमचे बंधू घनिष्ठ ज्यांचा संबंध आहे अवधूत गिरीजी महाराज बोरगाव व या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक सर्वस्व काही असणारे ज्ञान भारतीजी महाराज मठसंस्थान देळू आणि त्यांचे शिष्य असणारे चैतन्य भारती महाराज नाही चैतन्य भारतीजी महाराज वार्षिक कार्यक्रम खूप सुंदर कार्यक्रम घेतात महाराज. मला एक आवडलं. आता जगामध्ये भौतिक परिस्थिती अशी आहे की आपल्या सर्व हिंदू धर्माला एक व्हायचं आहे आणि जोपर्यंत आपण एक होणार नाही तोपर्यंत आपण नेक बनणार नाही. जसं योगी सांगतात शेबी राहणार नाही है की नाही. आता एकीची गरज आहे. नाही तर मजा देव तुझा देव मजा देव हे नव तुझा देव हे होय हे सगळं मनातलं भांडवल काढून टाकायचं आणि मग जसे तुकोबाराय म्हणतात आपुला तो देव एक करून घ्यावा तेने विन जीवा सुख नये देव आणि मी. तुम्ही कोण्याही देवाची भक्ती करा पण एकनिष्ठ करा सोडू नका. म्हणून या ठिकाणी अखंड दत्तनाम व हरिनाम सप्ताह तसेच चातुर्मास समाप्ती तिन्हीचा संगम आला. याला त्रिवेणी संगम म्हणतात. आणि या तिन्हीच्या संगमावर अतिशय सुंदर असा कार्यक्रम 6 दिवस या ठिकाणी तुम्हाला हरिभक्त परायण महाराज ज्ञानाचा बोध या ठिकाणी करून गेलेले आहेत. आता मी काही सांगू शकणार नाही काही त्यांनी शिकलं ठेवलंच नाही. पण संत महात्मे सांगतात की भगवंताच्या भंडार घरामधलं कधी संपणार नाही. माग त्याशी पुरे धन्य अनेकाशी उरे संत उदार उदार भरले अनंत भांडार. घातला दुकान दुकान घातला दुकान दुकान घातला दुकान दुकान घातला दुकान देती आली आसीदान देती आली आसीदान दान संत उदार 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 भरले आनंद भंडार संत उदार असतात महाराज आणि संताचीच कृपा दृष्टी आज आपल्याला एवढ्याला एकत्रित करायचं कारण म्हणजे संत महात्मे. एक आत्मा एवढे आत्मे जमवू शकतो म्हणजे ते महान आत्मा असं म्हणतात त्याला. आणि याच्यापेक्षा पुढं जर गेलं तर परदेग आत्मा म्हणतात आणि त्याच्यापेक्षा पुढं गेलं तर परमात्मा म्हणतात बरं का. परमात्मा आणि संत महात्म्याचा आत्मा आणि तुमचा आत्मा याच्यात काही फरक नाही. आत्मा म्हणजेच भगवंताचं स्वरूप होय. असो या ठिकाणी सर्व संत महात्म्यांच्या शरीर नतमस्तक होऊन मृदंगाचार्य संदीप महाराज हाके तुमचं नाव आहे संदीप महाराज हाके यांच्या नावाने एक बार टाळ्या वाजवा. मला सांगा 7 दिवसापासून वाजून 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 किती बोटं फुटले असतील हो. कधीतरी बोटाला चोंबाळे काय कोणी जवळजवळ आहे की नाही. एवढी मेहनत आहे कष्टावं महाराज लक्ष देत आमच्या माणसाकडे. कारण हे हाता म्हणून आपला संप्रदाय टिकून आहे आणि हे जर नसले तर माणसं काय केले असते काय सांगता येत नाही. मला एवढं करून तर ऐकायला तयार नाहीत. म्हणून खूप सुंदर तुम्ही वाजवता. तुम्हाला सगळे महाराज 6 दिवस धन्यवाद दिले असतील पण मी महाराज ह्या नात्यानं तुम्हाला आशीर्वाद देतो. आशीर्वादम फलदायकम सर्व सुख संपदा. हा आशीर्वाद हे महत्वाचा असतो. तसेच ईश्वर महाराज विघ्नहर्ता सावरगाव राजू महाराज गरड हिवरा
आता तुमचे नाव कोणते होते याच्यातलं काय हा? मला थोडं सांगा, खूप लांब लांब आहे. नाही ना. हा, हरिभक्त परायण सुधीर महाराज पळशीकर, संतोष महाराज परंडे खडदकर, केशव महाराज केताळे कंटाळे. मला चष्मा नाही दिसणं आले, माफ करा बरं, सॉरी. आणि हा जे कोणते गाडे महाराज भोगावकर जवळचेच होते. बरं असो, आता सगळ्या महाराजाचं काही नाव घेणा, आधीच लोक म्हणाले ते नाव घेण्यामध्येच कीर्तनाचा टाइम घालायचा. याचं नाव घे त्याचं नाव घे म्हणण्याच्या आधीच सुरू आहे कार्यक्रम. एवढ्याच नाव घेतो. धन्यवाद सगळे, तुम्हा सर्वांना आशीर्वाद. बरं काय, 7 दिवसापासून तुम्ही या ठिकाणी खूप अगदी मनोभावानं सेवा केल्या. पैशाची ऐशी की तैशी, पण खरं सांगालो बरं. हा, सोपं आहे का महाराज? रात्री 12 वाजेपर्यंत चेती राहायचं, नापाटी उठायचं, काकडा करायचा, ह्या सगळ्या हे मेहनतच होय. परमार्थामध्ये कष्ट खावं लागते महाराज. पैशाचं काय हो, रोजच्या 500 रुपयाच्या पुड्या खाऊन तुकालीत माणसं आहे की नाही. आणि ते तर ड्रिंक मारणारे किती घालाले त्याचा काय अंदाज नाही. आणि इकडे जर पैसे घातले तर हे पैसे देवाकडने आलेत, आणि तिकडे पैसे घातले तर ते नरकाकडने आलेत. मग कुणीकडे घालायचं तुम्हीच ठरवा. दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू. गुरुमूर्ती ज्ञान भारती महाराज, तुमचे आभार. बरं काय, खूप सुंदर कार्यक्रम घेतला तुम्ही या ठिकाणी. कारण का, सर्वांना एकत्रित करण्याचं काम हे संताचं असते महाराज. सर्व धर्म एकत्रित करून आपल्या हिंदू धर्माला बळकट बनवणे हे संत महात्मेच करू शकतात, बाकी कोणी करू शकत नाही. म्हणून तुमचे सुद्धा खूप खूप आभार महाराज. चैतन्य भारती महाराज सुद्धा खूप छान कार्य करतात. वार्षिक कार्यक्रम असेच असतात यांचे. आता या ठिकाणी मला पहिलाच चान्स मिळाला, आणि माझं बी या वर्षीचं पहिलंच कीर्तन. आमच्या आनंद संप्रदायात जास्त कीर्तनं नसतात. जसे वारकरी संप्रदाय दैनंदिन कीर्तन असतात, तसे आमचा कधीतरी 6 महिन्याला चान्स लागतो, कधीतरी. मग त्याच्यापैकी आज इथं लागला, हे माझं भाग्यवर काय. आणि हे बी भेटायला अनंत जन्माचं सुकृत लागते. बहुत जन्मेचे सुकृत, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी. त्याचे मुखी हारी पैता होया, त्याचे मुखी हारी पैता होया. हरिमुखी गाता हर बल जिवा, हरिमुखी गाता हर बल जिवा. त्याच्या मुखी हारी पैता होया, त्याच्या मुखी हारी पैता होया. हरिमुखी गाता हर बल जिवा, हरिमुखी गाता हर बल जिवा. अभंगाच्या प्रताप चरणामध्ये महाराज सांगतात, आयुष्य मोलाचे वेचिले संसारी, येऊन शरीरी हितकाय. आयुष्य म्हणजे आयुष्याला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. आयुष्य म्हणजे वेळ, वेळ म्हणजे टाइम. आणि आपल्याला भगवंताने 100 वर्षाचा टाइम दिलेला आहे. शतवर्षाची गणना मनुष्य जन्म जाणा, तयामध्ये नाना भोग यातना असे. म्हणून शतवर्षाची गणना आहे, पण अनेक रोग या शरीरात घर करून बसलेत. ते वाटच बघत होता आपली. बरं काय, त्याच्यासाठी परमार्थामध्ये तातडी करावी आणि संसारात उदाच राहावं माणसानं. दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू
कर्मभूमीमध्ये जन्माला आलोत मनुष्य म्हणून. आणि कर्मभूमी कशाला म्हणावी? भरतखंडे जंबूद्वीपे याला कर्मभूमी म्हणावी. जगामध्ये पुष्कळ राष्ट्र राहतं महाराज, पण भारता एवढा पवित्र देश जगात अजूनही झालाही नाही आणि होणारही नाही. भारत देश हमारा हमारा, भारत देश 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 हमारा. इसी देश में संत महंत, इसी देश में संत महंत, संतों का उजियारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा, महान भारत देश आहे आपला. या भारतामध्ये संत महंत जन्माला आलेत महाराज. आजही संत आपल्या समोर बसलेत. घेता साधू संताचे दर्शन, आऊट कोटे तीर्थाचे घडे स्नान, सत्पात्रासी देता दान, कोटी यज्ञ फलप्राप्ती. संत महात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला कोणतं फळ मिळते? तर कोटी कोटी यज्ञाची फलप्राप्ती होते. संत महात्म्याच्या दर्शनामध्ये एवढा लाभ आहे. म्हणून संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडला, आहे की नाही? म्हणून हे भारतभूमी संताची होय. याला कर्मभूमी म्हणतात. आणि या कर्मभूमीमध्ये मनुष्य जन्माला जर माणूस आला आणि त्याला जर सद्गुरु भक्ती भेटली करायला, तर त्याच्या एवढा भाग्यवान अजून कोणीच नाही. कर्मभूमीत मध्येच कर्माचे मळ धुतल्या जातात, अन्य भूमीवर धुतल्या जात नाहीत. म्हणून भरतखंडे जंबूद्वीपे हे कर्मभूमी होय. कर्मभूमीचा व्यास किती आहे हो? पूर्व भागेला जगन्नाथ, पश्चिमेला द्वारका, दक्षिणेला रामेश्वर, उत्तरेला हिमालय पर्वत. एवढ्यामध्ये येणारी भूमी म्हणजे त्याला कर्मभूमी म्हणावे. एवढ्या जे भूमी येते त्याला कर्मभूमी म्हणावे. आणि या कर्मभूमीमध्ये उत्तराखंड म्हणजे देवभूमी होय. तुम्ही तीर्थाला जाता की नाही? बद्रीनाथ, केदारनाथ, अमरनाथ हे देवभूमी होय महाराज. सगळे 5 पांडव सुद्धा उत्तरेकडेच गेले होते आणि हिमालयामधूनच त्यांना स्वर्गरोहण पर्व मिळालं बरं काय. म्हणून उत्तरेकडे देवभूमी आहे आणि दक्षिणेकडे संत भूमी आहे. आणि संत ज्या ठिकाणी राहतात त्या संतामुळेच आपल्याला देव कळतो. डायरेक्ट देव कळू शकत नाही. समुद्रामध्ये पुष्कळ पाणी आहे. मेघानं जर पाणी इकडं आणून पाडलं नाही तर समुद्रातल्या पाण्याचा काय उपयोग महाराज? तसं देवाचं म्हणजे देव म्हणजे समुद्र होय. आणि समुद्रातलं पाणी आणणारे मेघ म्हणजे संत होत. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू. मग आम्हाला कर्मभूमीमध्ये मनुष्य जन्म मिळाला. कर्मभूमी उत्तम जन्म नरतून सापडली. परी येथे येऊने देवा तुमची ओळख नाही झाली. प्रपंच खटपट करिता माझी सर्व वय गेली. दुष्ट वासना ओढाळ माझ्या पाठी लागली. कशामुळे घात झाला? दुर्बुद्धीमध्ये भुलून घात केला मी माझा. संसृष्टीमध्ये तुम्हा वाचुने सखा नाही दुजा. पायाचा मी दास दत्ता करीत पायाचा मी दासारजी, पायाचा मी दासारजी करीतो गुरु राजा. संसृष्टी मध्ये तुम्हा वाचुने सका नाही तुझ. म्हणून तर तुम्हाला इथे उंब समजा. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू. म्हणून महाराज तुम्ही बसल्या म्हणजे आम्हाला हिंमत येते, है की नाही? असं काही चुकलं की सांगायचं. आधीच सांगलो मी काय कीर्तन करणार. तुम्हाला सांगलो की नाही? एवढ्या मोठ्या फडामध्ये आम्ही कधी कीर्तन केलं नाही बरं का. आणि आमचं भाग्य तुमच्यासारख्या
तुमच्यासारखे माणसं आम्हाला भेटणं हे बी आमचं भाग्य लागते आणि सगळा उपकार आमचे श्यामगिरी महाराजांचा दत्ता प्रभू दत्ता प्रभू महाराज म्हणले तारीख घ्या म्हणले आपले चैतन्य महाराज. मग आता मी आधी विचार केलो बा तारीख घ्यावं तर भजनी व्यवस्थित असतील तर बरोबर आहे, नाही तर काय कराय आपण बोलत राहताल कोणी एकदाही उचलणार नाहीत काही नाहीत असं पुष्कळ जागी होते मला. आता वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ असतात पण त्यांना प्रमाण पाठ नसतात आहे की नाही, आणि त्यांच्याकडे काय चूक नसते. प्रमाण पाठ नसल्यावर त्यांना काय बोलता येणार आहे आता. मग मी एका ठिकाणी सांगितलं की म्हणजे प्रमाण कुठलेही घ्या, जगद्गुरु तुकोबारायात सुद्धा प्रमाण आपण घेऊ शकतो. दत्तात्रेयाचे प्रमाण घ्यायचा असा काही विषय नाही महाराज. चमसरट्टीचा कैवारे मौन धरुणे आले हारे, मौन धरुणे आले हारे. आमच्या महापूजेवर सुद्धा म्हणतात चमसरट्टीचा कैवारी मौन धरुणे आले हरी. हरी म्हणजे जन्म मरण हरण करणारा हरी दत्ता प्रभू. दत्ता प्रभू आमच्या डोक्यामध्ये वेळ काय बोल हरी म्हणजे ते होय भाऊ पंढरीचा होय काय की नाही, आणि दत्त म्हणजे महाऊरचा होय, आणि महादेव म्हणजे शिखर शिंगणापूरचा होय. अशी आमच्यामध्ये विभागणी झालेली आहे. जरी हे कुणीकडले जरी असले तर मुळामध्ये एकच होतं. सर्व जगाला वारा एक है की नाही, सर्व जगाला पृथ्वी एक, सर्व जगाला सूर्य एक, सर्व जगाला पाणी एक, तसाच सर्व जगाला देव एक है की नाही. सर्व जगाला देव एकच आहे. देव हे अनेक नाहीच महाराज. कारण एक 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 तर एक तो अनेक तो भरलासे घटोघटे. हा जैसा ज्याचा भाव तैसा नांद तो हो देह देह. एक 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 तो अनेक बर काय. अनंत रूपे अनंत नामे अनंत अनंत रूपे अनंत नामे अनंत रूप अनंत वेसे देखिले व्याजासी. अनंत रूप अनंत वेसे अनंत रूपे अनंत वेसे अनंत रूपे अनंत वेसे देखिले व्याजासी. अनंत रूपे अनंत वेसे बाबा रघुमादेवर गुणा पालेली कैसी. बाबा रघुमादेवर गुणा पालेली कैसी. रघुमादेवर गुणा पालेली कैसी. बाबा रघुमादेवर गुणा पालेली कैसी. देखिला मायरा देखिला देखिला मायरा देवाचा देवा. देखिला देखिला मायरा देखिला देखिला मायरा देखिला देखिला मायरा देवाचा देवा. देखिला देखिला मायरा. अनंत रूपानं नटलेला भगवान परमात्मा. मुळामध्ये देव एकच आहे. समजा उदाहरण देतो तुम्हाला. आकाशामध्ये सूर्य आहे आणि खाली पाण्याचे घट भरून ठेवले 10-12 आहेत, आणि त्या 10-12 घटामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं असते की नाही. दुसरा सूर्य दिसते मध्ये दिसल्या 12 सूर्य दिसतात. 12 घट भरल्यावर 12 दिसतात, आणि 50 घट भरून ठेवतो 50ही दिसतात. या घटामधले सूर्य 12 आहेत. आकाशातला किती आहे? एकच आहे. मग 12 म्हणल्या जमते है की नाही. जरी इथं 12 असतील तर मुळामध्ये आकाशात एकच आहे महाराज. तसाच देव आहे दत्ता प्रभू. दत्ता प्रभू हे बघता बघता निघून चले. क्षणभंगुर नाही भरवसा. भंगुर नाही भरवसा. वारसा बद तोडाचा आशा. वारसा बद तोडा माया आशा. काही नसले मग गळा पडन फासा. काही नसले मग गळा पडन फासा. पुढे उचार तो नाही वळता गा.
जात आहे पहा काळ जपत से महा स्वहिताचा घोर व्हा आणि रहा श्रीहरीच्या रात्रंदिवस आयुष्य संसारामध्ये खर्च होत आहे दिवस रात्र रात्री रात्री सुद्धा बटन दाबून माणसं विजवण्यात परेशान होतं तक्का पण परमार्थावर तेवढं लक्ष नाही म्हणून आयुष्यभर जर असा संसार आपण करत राहिलं तर हे मोलाचं आयुष्य निघून जाईल भगवंताने आपल्याला जन्म कशासाठी दिला बरं काय ज्याने दिला जन्म त्याचे घ्यावे नाम हेच आपुले काम आल्या जन्मे या संसारामध्ये सर्वप्रथम आशा फार मोठी आहे आशा आचारांड आविदेन केली नागवण ममता बाई चांडाळणीनं घेतला प्राण आशा मनशा तृष्णा कल्पना इच्छा वासना भ्रमणा कामना लोलुपती अवनीती अवकळा घमेंडा द्वेत अनर्थ काम क्रोध दम अहंकार मद मच्छर हे सगळे घरामध्ये घर करून बसलेत आपल्या शरीरामध्ये आणि सर्वात मोठी आशाबाई फार मोठी भिकारी नाही मला आशा म्हणजे अशी आहे की कितीही रुपये येऊ द्या कमीच हात वाटते किती घरं राहू द्या नांदेडनं राहू द्या शिडकुनं राहू द्या हाडकुनं राहू द्या कमीच हात वाटते बरं काय असं करत 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 आयुष्य कधी चालेल याच्याकडून कधी फिरून बघणार माणूस आणि मग आयुष्य सगळं संपल्यावर मग ते देव कुठं हाय महाराज कुठं हात आहे की नाही चलता येणार तो म्हणते मला पारावर घेऊन जा आता कशाला जेव्हा चलता येत होतं तेव्हा बघलं नाही आयुष्य मोलाचे वेचिले संसारी आहे की नाही आणि मग आता हे संसार कसा आहे महाराज या संसारामध्ये कोणाचाही हा जीव ऐकत राहतो कोणाचं बरं का यानं सांगलं तसंच करायचं त्यानं सांगलं तसंच करायचं दुसरा येऊन सांगून गेला तसंच करायचं असंच एका गावामध्ये काय झालं की नवीन नवीन एका मुलाचं लग्न झालं मग लग्न झाल्यावर त्या मुलानं कधीच आपली सासरवाडी बघितलेली नव्हती सर्वप्रथम सासरवाडीला जायचं होतं आणि सासरवाडीला जायचं असताना अगोदर विचारलं त्यांना त्याच्या माईला आणि माय म्हणला आणि मला सासरवाडीला जायचं आई शब्द वापरला मराठमोळी ढोबळ भाषा आपल्यातली आहे की नाही मराठी भाषेला प्राधान्य द्या एक पोरग म्हणलं शाळेत इंग्लिश स्कूलमध्ये जाणार मी म्हणलं 99 आकडा दाब 99 म्हणजे काय मला अरे 99 म्हणलं 99 म्हणजे काय गड्या मला काय येईच नाही तू भारतात राहतोस काय अमेरिकेत राहतोस म्हणलं त्यानं मला भारतात आपल्याच इथं राहते 99 ओळखे ना तुला हातावर काढून दाखवलं मग त्यानं म्हणला 99 म्हणा की म्हणला आता 99 रात्रीला घेतात रे बाबा म्हणलं दिवसा त्याचा कशाला मरायला वापर कर दत्ता प्रभू दत्ता प्रभू नवीन निघाला आणि माईला विचारलं माय मला सासरवाडीला जायचं आहे आणि जात असताना कसं जाऊ माय म्हणली बापू सासरवाडीला जात असताना लवून चोपून जावं पहिली भाषा पहिले आडाने आपले पूर्वज असेच बोलायचे महाराज आहे की नाही लवून चोपून जावं त्यानं पक्क ध्यानात ठेवलं